बॅक अगेन टू अवर चॅनल. तर आज आम्ही आलेलो आहोत विंडमिल या ठिकाणी. विंडमिल हे ठिकाण पुण्यातील खूप फेमस ॲस्थेटिक प्लेस म्हणून ओळखलं जातं. सो आज आम्ही इथे आलेलो आहोत. सो आज आम्हाला वेळ पण होता आणि सुट्टी पण होती. सो विचार केला छान मस्त टाईम स्पेंड करूयात. तर आम्ही दोघी आलेलो आहोत विंडमिल. तर ते कसं आहे काय हे तुम्हाला आत्ता बघायला भेटेल. तर आम्ही तुम्हाला तिथला ॲम्बियन्स वगैरे कसा आहे हे दाखवायचा प्रयत्न करणार आहोत. सो हा ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू करा. Do you hear that? My sanity about to break while everyone I know's out. On a trip, on a boat, on a lake. I'm tired of feeling all FOMO, babe. I don't even care if we stay home. Put our to-do list on ice. We crank the AC to 79 and make a little island right here. भूक लागली आहे आणि ऑर्डरसाठी अजून कोणी आलेलं नाहीये. सो आम्ही अजून ऑर्डर घेतलेलीच नाहीये. आणि इथे असं काही स्कॅनर वगैरे फॅसिलिटी नाही की जे आपण फोनमध्ये स्कॅन करून ऑर्डर करू शकतो. सो वेट करूयात वेटरचा आणि त्यानंतर आपण आपली ऑर्डर देऊयात. सो आता फोटो वगैरे काढून झाले आहेत आणि तुम्ही बॅकग्राऊंडचा ॲम्बियन्स बघाल तर खूप मस्त आहे, खूप भारी वाटत आहे. आणि मस्त जर तुम्ही वीकेंडचा प्लॅन करत असाल फॅमिली फ्रेंड्स तुमच्या सो हे लोकेशन आहे चांदणी चौकाच्या पुढे पुण्यामध्ये. आणि जर तुम्ही फॅमिली सोबत फ्रेंड्स किंवा तुमच्या पार्टनर सोबत यायचा प्लॅन करत असाल तर नक्कीच या प्लेसला व्हिजिट करा. खूप मस्त ॲम्बियन्स आहे, खूप छान वाटत आहे. आणि फोटोसाठी ज्यांना खूप फोटोची आवड आहे, मला तर खूप आहे, सो फोटोसाठी मोस्टली हे प्लेस खूप छान आहे. बॅकग्राऊंडला वगैरे छान म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांनी असं बनवलेलं आहे की जिथे आपण खूप छान फोटोज वगैरे काढू शकतो. आणि फोटो काढणं हे आपण थांबवलं नाही पाहिजे असं मला वाटतं. सो आयुष्याचा आनंद घेतला पाहिजे, एन्जॉय केलं पाहिजे, छान ठिकाणी गेलं पाहिजे. आणि अशा ठिकाणी आल्यानंतर आपण बऱ्याच काही गोष्टी शिकतो असं मला वाटतं. सो गोष्टी शिकतो यामध्ये आपण असं म्हणू शकतो की आपण अशा ठिकाणी येतो तेव्हा ते लक्झरियस प्लेस वाटतं आणि त्यामध्ये आपण आजूबाजूला बघत असणारी लोक. सो त्यामुळे आपल्याला आणखी अनुभव येतात. आपण कसं राहिलं पाहिजे, काय कसं आपण स्वतःला मॅनेज केलं पाहिजे या गोष्टी आपण शिकतो. सो लक्झरियस मोठी स्वप्न किंवा मोठे विचार किंवा छान ठिकाणी जाणं, स्वतःला एन्जॉय करणं असं केलं पाहिजे वीकेंडला. किंवा तुम्ही करू शकता जसं तुम्हाला वेळ भेटतो. सो तुम्ही बॅकग्राऊंडचा ॲम्बियन्स बघाल तर खूप मस्त आहे, खूप फ्रेश वाटतंय आणि पूर्ण ओपन स्पेस आहे त्यामुळे. सो आत्ता आम्ही फूडची ऑर्डर देत आहोत. आणि म्हणजे असं मेनू कार्ड पाहिल्यानंतर तर असं वाटतं की काय नक्की एक्झॅक्टली ऑर्डर करावं. सो आम्ही वेटरलाच बोलवणार आहोत आणि त्याच्याकडूनच सजेशन घेणार आहोत की आम्ही त्यांच्याकडे जे टेस्टला आणि जे जास्त मोस्टली ऑर्डर केलं आहे तेच आम्ही ऑर्डर करणार आहोत. सो आम्ही मेनू कार्ड पाहिलं, 1-2 आयटम पण सिलेक्ट केले, बट आम्हाला ते शोर करायच्यात आहेत की ते कसे आहेत एक्झॅक्टली. कारण आपण अशा रेस्टॉरंटमध्ये येतो किंवा कॅफेमध्ये येतो तर आपल्याला एक्झॅक्टली कळत नाही की काय ऑर्डर करावं. सो आपण त्यांचं सजेशन घेऊयात आणि त्यानंतर फूड क्वालिटी कशी आहे, त्यानंतर प्राइजेस काय आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता आम्ही सांगणार आहोत. सो आपण वेटरला बोलूयात आणि त्याच्याकडूनच सजेशन घेऊयात की मोस्टली काय चांगलं असेल. सो त्यानुसार आपण ऑर्डर देऊयात. होना चाहिए, हाँ एक कर दो. और ऐसा प्लैटर वगैरह सिस्टम नहीं है क्या? और अभी सुशी डिमसम है हमारे पास, तो ट्राई कर सकते हैं। सुशी डिमसम नो. तो स्टार्टर ऑर्डर हो गए। अभी मेन कोर्स में आप नूडल्स या राइस ले सकते हैं, साइड में सॉस ले सकते हैं। नूडल्स फिर या बिरयानी राइस? सर्व करते हैं, बिरयानी। नूडल्स में कौन सा नूडल्स है? आपका नूडल्स है, इसमें स्टाइल है शेजवान, चिल्ली गार्लिक, बन गार्लिक। ओके, चिली गार्लिक हक्का नूडल्स करो एक. और कोल्ड ड्रिंक में क्या है, मतलब जूस वगैरह में?
सॉफ्ट ड्रिंक ग्लास वगैरह होगा ना तो उसमें सर्व करना। ग्लास में सर्व होता है, बाई ग्लास। मीठा वगैरह नहीं ना कुछ हमें? बस राइस ठीक है, ओके, थैंक यू। हाउ मच टाइम इट विल टेक? अराउंड 15 मिनट्स। ओके। आपली कॉस्टली बॅग इथे ठेवूया. A few moments later. हे थंड होणार आता. सो हे गाईज, आता आमचं फूड खाऊन झालेलं आहे आणि जर फूड संदर्भात जो काही रिव्ह्यू द्यायचा असेल तर जो काही रिव्ह्यू द्यायचा आहे तो 10 आउट ऑफ मी 8 देईल. फूड वगैरे आम्ही ऑर्डर केलेलं आणि आता ते खाऊन झालेलं आहे आणि सो आता आम्ही तुम्हाला रिव्ह्यू देणार आहोत, जेणेकरून तुम्ही जर यायचा प्लॅन करत असाल तर फूड क्वालिटी वगैरे हे पण आपण थोडंसं ॲनलाइज करतो की फूड क्वालिटी वगैरे छान असली पाहिजे. सो फूड आलं होतं, त्यांनी छान सजेशन दिलं होतं आणि फूड क्वालिटीसुद्धा खूप छान होती. जर रेटिंग द्यायचं असेल तर मी 10 आउट ऑफ 8 देईल. आणि तू किती देशील? 10 of the 9 days. सो आमचं जे काही रेटिंग आहे त्याचं रिझन असं की फूड क्वालिटी छान होते, टेस्टसुद्धा छान होते, क्वांटिटी इवन बेटर होते. पण जे काही एक्स्ट्रा ऑइल होतं त्यामुळे थोडंसं म्हणजे ते खूपच जास्त ऑइली वाटत होतं. सो त्यामुळे आम्ही तिथे थोडंसं डिसअपॉइंट झालो. बाकी क्वालिटी किंवा चव खूप छान आहे. जर तुम्हाला ऑइल कमी हवं असेल तर तुम्ही स्टार्टिंगला ज्यावेळेस ऑर्डर देता त्यावेळेस तुम्ही सांगू शकता की कमी ऑइल यूज करा. सो त्यानुसार ते आपल्याला ऑर्डर देऊ शकतात. सो आम्ही असं काही न सांगितल्यामुळे त्यांचं जे काही बेसिक लेवलची ऑर्डर होती त्यांनी ती आम्हाला सर्व केली. सो छान वाटलं फूड. We were sparks on quiet streets, two hearts finding where to meet. But life pulled us apart, left me talking to the dark. If I called you tonight, would it feel the same? Or have we both moved on to different names? Take me back to the start, before the and you being some hot nigga. Hot nigga. Got me on that young shit, but I know cash. Do you hear that? My sanity about to break while everyone I know's out. On a trip, on a boat, on a lake. I'm tired of feeling all FOMO, babe. I don't even care if we stay home. Put our to-do list on ice. Crank the AC to 79 and make a little island right here